मराठवाड्यातलं दुष्काळाचं दुष्टचक्र दिवसेंदिवस गडद होत चाललंय। एकीकडे बीड जिल्हा हा दुष्काळानं होरपळतोय, तर दुसरीकडे जिल्ह्याला अद्याप सरकारकडून छदामही मिळाला नाहीये। त्यामुळे मंत्र्यांचे दौरे, आढावा बैठका, दावे हे सगळं लोकांना दाखवण्यापुरतंच होतं की काय, असा सवाल इथल्या जनतेनं उपस्थित केला आहे। दुष्काळी मराठवाड्यावर सुलतानी संकट, सरकारकडून अद्याप मदतीचा 1 रुपयाही नाही। दुष्काळी बीड जिल्ह्याच्या नशिबी भोपळाच। यंदा पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट पसरलंय। यापूर्वीच्या दुष्काळापेक्षाही यंदाच्या दुष्काळाची दाहकता जास्त आहे। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारनं तातडीनं दुष्काळ जाहीर केला। मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी दुष्काळी भागाचे दौरे केले, आढावा बैठकाही झाल्या, केंद्राकडून पाहणी पथकही आलं। या सगळ्या लालफितीतल्या सोपस्कारांना जवळपास 1.25 महिना उलटला, पण दुष्काळी बीड जिल्ह्याला अद्याप सरकारकडून 1 रुपयाची मदत देखील मिळालेली नाही। दुष्काळवासियांना दिलासा मिळेल अशी एकही योजना दिसत नाही। त्यामुळे इथल्या लोकांची चिंता आणखीनच वाढली आहे। शासनाची मदत आम्हाला काही भेटच ना, आणि मिळण्याची अशी अपेक्षा काही वाटना आम्हाला, कारण काय आम्हाला काही त्याचा गुंजाईशच वाटना की शासनाची मदत पाहिजेच ना आम्हाला, काहीतरी की जनावरांसाठी काहीतरी त्यांनी नवीन तरतूद करावा। ताबडतोब जनावराला दावणीवर चारा द्यायला पाहिजे, त्याची पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे। गावालाच 1 टँकर चालू आहे आणि जनावराला काय पाजायचं, त्याचा 1-1 ड्राम मोजून द्यायला लागले तर, आणि जनावराला काय पाजायचं, जनावरांसाठी सुद्धा पाण्याची तरतूद करायला पाहिजे थोडी वेगळी काहीतरी। संपूर्ण बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झालाय। मांजरा आणि माजलगाव प्रकल्पातला उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आलाय। 70हून अधिक लघु आणि मध्यम प्रकल्प केव्हाच कोरडे ठाक पडले। पावसानं ओढ दिल्यानं खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालंय, तर रब्बीतल्या पिकांची केवळ 20%च लागवड झाली आहे। त्यामुळे बळीराजाची सारी भिस्त आता सरकारी मदतीवरच अवलंबून आहे। तर जनावर जर वाचवायचे असतील तर मुख्यमंत्री साहेबांनी काय करावं की बाबा चाऱ्याची सोय करायला पाहिजे, पाण्याची सोय करायला पाहिजे, आणि ती बी शेतकऱ्याच्या दारात केली तरच चालेल। का असं काय झाले की 2-2 जनावर घेऊन 1-1 फिरू शकत नाही जनावर माणूस, 1-1 2-2 जनावरांसाठी 2-2 माणसं लावायला लागली। त्यामुळं बिकट परिस्थिती सध्या तरी। मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या थोड्या बहुत आशा पल्लवित झाल्या, पण महिना उलटला तरी सरकारी मदतीचा कुठलाच किरण दिसलेला नाही। त्यामुळे आता पुढचे दिवस कसे काढायचे हाच प्रश्न प्रत्येकाला पडलाय। विकास माने, साम टीव्ही, बीड।